रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील उरुस मैदानात अफाट जनसमुदायाच्या उपस्थितीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शेतकरी, कष्टकरी, कडवट, निष्ठावंत शिवसैनिकांची संवाद सभा शिवसैनिकांच्या उपस्थितीत संपन्न झाली। या सभेत उद्धव ठाकरे शेतकरी, कष्टकरी आणि कडवट निष्ठावंत शिवसैनिकांशी संवाद साधताना दिसून आले। यावेळी या देशातील हुकुमशाही देशातून काढून टाकल्याशिवाय राहणार नाही असे उद्धव ठाकरे यांनी जनसंवाद मेळाव्याप्रसंगी बोलताना मनोगत व्यक्त केले। यावेळी मराठी मुस्लिम सेवा संघाचे अध्यक्ष फकीर अहमद ठाकूर आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांनी आपले मनोगत व्यक्त केले। या सभेत उद्धव ठाकरे यांच्यासह माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते, मराठी मुस्लिम सेवा संघ अध्यक्ष फकीर अहमद ठाकूर, उपनेते विनोद घोसाळकर, आमदार संजय पोतनीस, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश जैन, महाड नगर परिषदेच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप आदी मान्यवर उपस्थित होते। या सभेचे नियोजन करणारे तालुका प्रमुख समीर शेडगे यांनी उत्कृष्ट नियोजन केले। यावेळी त्यांना आणि सर्व शिवसैनिकांना कौतुकाची थाप देण्यात आली आहे। आता ती काय त्यांचे रथ फिरतायत त्याच्यावरती भारत सरकार नाहीये, मोदी सरकार आहे। म्हणजे आता तुम्हाला भारत पण काढलात तुम्ही, मग देशाचं नाव बदलणार आहात उद्या तुम्ही। तरी बरं आहे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी गावोगावी माता भगिनी आणि बांधव चाडवत आहेत आणि त्यांना विचारतात की मोदी सरकार आहे की भारत सरकार, कोणाच्या योजना आहेत? तुमच्या योजना आमच्या गावात आलेल्याच नाहीत आणि तुम्ही सुद्धा तेच करायला पाहिजे। तुमच्या गावात खरंच योजना आल्या असतील जरूर त्यांना मत द्या, पण 10 वर्ष फसवणुकीला होऊन सुद्धा पुन्हा आपण फसवले जाणार असू तर मग मला वाटतं की आपल्याला छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा वाचवू शकणार नाहीत, अजिबात नाही। आणि म्हणून शेवटी एवढंच सांगतो, जर हा महाराष्ट्र त्याही वेळेला लढला, आजही पुन्हा सांगतोय महाराष्ट्र लढणार आणि देश जिंकणार। लढणार महाराष्ट्र लढेल। ज्या ज्या वेळेला देशावरती संकट आले त्या वेळेला महाराष्ट्राने देशाला साथ दिलेला आणि देशाला वाचवलेलं आहे आणि तेच काम आज आपल्याला पुन्हा करण्याची वेळ आली असेल तर तुम्हाला सुद्धा रायगडाची शपथ घेऊन उभं राहावं लागेल की कोण माझ्या या देशावरती चाल करून येतो, घरातला असला तरी त्याला आम्ही जागेवरच ठेवणार नाही। माजी मुख्यमंत्री श्री उद्धवजी ठाकरे साहेब आणि व्यासपीठावर असणारे सगळे सन्माननीय व समोर बसलेले माझे मराठी भाऊ बंधूंनो, मी या ठिकाणी खास मुंबईवरून आलो आहे। मराठी मुस्लिम सेवा संघ हा मराठी माणसांच्या हक्कासाठी एक संघ तयार झाला आहे आणि तो संघ ज्याप्रमाणे बाळासाहेब ठाकरेने काही वर्षा कालापूर्वी मराठी सामान्य माणसासाठी शिवसेनेचा निर्माण केला आणि शिवसेना ती सत्तेत आली आणि तळागाळातील लोक मंत्री मुख्यमंत्री झाले, परंतु कालाच्या काही घटना अशा घडल्या की त्या लोकांनी गद्दारी करून धोका दिला। आता इथं मला काय कुठल्या पत्रकारांनी प्रश्न विचारला नाहीये, इलेक्ट्रॉनिक मीडियानं प्रश्न विचारला नाहीये, तरी सुद्धा माझी विनंती आहे की आता ही सभा जशी चित्रित कराल तशी त्यांच्याकडे पाठवून द्या आणि त्यांना कळू द्या की तुमचा 7-12 आम्ही खालसा केलेला आहे। साहेब आपला गड आहे, जसा रायगड आहे तसा आपला गड आहे। कालपर्यंत इथं कुणाची तरी मक्तेदारी होती, कुणाची तरी दादागिरी होती। आता ती मक्तेदारी राहिलेली नाही, ती दादागिरी सुद्धा राहिलेली नाहीये। खरं म्हणजे आपण सगळे साहेबांना ऐकायला आलेला आहात, कारण या महाराष्ट्रानं जे कधी पाहिलं नाही, या महाराष्ट्राला इतिहास आहे। राज्याच्या निर्मितीपासून 1960 पासून विविध राजकीय पक्षांच्या सत्ता या महाराष्ट्रात होत्या। किंबहुना जवळजवळ 70 वर्ष काँग्रेसने एक हाती राज्य या देशावर केलं, पण त्या काँग्रेसनं सुद्धा जे कधी नीच आणि गलिच्छ राजकारण केलं नाही, त्याच्यापेक्षा नीच आणि गलिच्छ कुटील राजकारण केवळ सत्तेसाठी भारतीय जनता पक्षानं केलं।
या सुसंस्कृत महाराष्ट्राला खरं म्हणजे आपल्याला कधी हे अपेक्षित नव्हतं, या महाराष्ट्राने कधी अनुभवलं नव्हतं. आणि म्हणून मग त्या गलिच्छ राजकारणाची चीड केवळ रायगड नव्हे, केवळ कोकण नव्हे, तर तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनामध्ये आहे. प्रतिनिधी नरेश कुशवाहा, NTV न्यूज मराठी, रोहा, रायगड.